कलर्स मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका इंद्रायणी आता नवा प्रवाह सुरू होणार आहे. निरागस, निष्पाप, गोड, सालस, अवखळ, विचारी, मार्मिक प्रश्नांनी मोठ्यांना अचंबित आणि निरुत्तर करणारी इंदू आता मोठी झाली आहे. त्यामुळे चिमुकल्या इंदूचा प्रवास संपला असून आता मोठ्या इंदूला नव्या आव्हानांसाठी तयार व्हावं लागणार आहे. नुकताच इंद्रायणी मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. कलर्स मराठीच्या सोशल मीडिया पेजवर इंद्रायणी मालिकेचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये मोठ्या इंद्रायणीचा चेहरा सर्वांसमोर उघड करण्यात आला आहे. फिरतीचा वणवा उरी पेटला या मालिकेत झळकलेली अभिनेत्री कांची शिंदे मोठ्या इंदूच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर गोपाळच्या भूमिकेत चिन्मय पटवर्धन आणि आशु निशांत पवार असणार आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अनिता दाते, स्वानंद बर्वेसह हे नवे चेहरे झळकणार आहेत. 10 मार्च पासून सायंकाळी 7 वाजता मोठ्या इंदूचा नवा प्रवास पाहायला मिळणार आहे. कांची शिंदेचा आज वाढदिवस आहे. याच दिवशी इंद्रायणी मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याच निमित्ताने कांचीने कलर्स मराठीचे आभार व्यक्त केले आहे. कांची म्हणाली, माझं स्वप्न पूर्ण झालंय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण जेव्हा छोट्या इंदूचा प्रोमो समोर आला होता तेव्हापासूनच माझी इच्छा होती की जेव्हा कधी छोटी इंदू मोठी होईल तेव्हा ते पात्र माझ्या नशिबात यावे आणि माझ्या पदरी पडावे, आणि तेच झालंय. या गोष्टीमध्ये विठुरायाने माझी साथ केली. कलर्स मराठीने माझ्यावर विश्वास दाखवला, त्यामुळे त्यांचे मनापासून आभार. आज माझा वाढदिवस आहे. कलर्स मराठीने मला सुंदर गिफ्ट केलं आहे. पुढे कांची शिंदे म्हणाली की या पात्रासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. मी लोककला शिकली आहे. भारूड, जागरण, गोंधळ, कीर्तन या सगळ्याची मला लहानपणापासून ओळख आहे. त्यामुळे त्याचा प्रभाव माझ्यावर आहे. गायनाचा जो माझा बाज आहे तो मला या मालिकेत नक्कीच मदत करेल. कीर्तन करताना मला उपयोगी पडत आहे. कीर्तनाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलत चालला आहे. मी खूप शिकत आहे आणि माणूस म्हणून माझ्यात बदल होत चालला आहे. इंदूमध्ये किती आपलेपणा आहे. विठुरायाबद्दलची तिची जी भक्ती आहे ती वाखाणण्याजोगी आहे. लहान इंदू खूपच निरागस आहे. ती काहीच ठरवून करत नाही. तर इंद्रायणी मालिकेतील इंदूचा हा नवीन प्रवास पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.